हॅलो. तर पहिल्या एपिसोडमध्ये आपण बोललो होतो पहिल्या वर्ल्ड कप बद्दल, जो उरुग्वेमध्ये झाला होता. आजच्या एपिसोडमध्ये आपण बोलणार आहोत इटलीमध्ये झालेल्या दुसऱ्या वर्ल्ड कप बद्दल. हॅलो, मी अमेय तुमचे स्वागत करतो या वर्ल्ड कप स्पेशल सिरीजमध्ये. 1930चा पहिला वर्ल्ड कप हा दक्षिण अमेरिका खंडामध्ये झाला होता. त्यावेळेला तिथे जाण्यासाठी युरोपियन देशांना खूप प्रॉब्लेम आला होता, कारण की आर्थिक मंदी आणि त्यामुळे प्रवासाचा लांबचा खर्च याच्यामुळे बरेचसे युरोपियन देश तिथे जाऊ शकले नव्हते. त्याच्यामुळे दुसरा वर्ल्ड कप हा युरोपामध्ये आयोजित केला जावा अशी तीव्र मागणी युरोपियन देशांकडून करण्यात आली होती. या स्पर्धेच्या यजमान पदासाठी इटली आणि स्वीडन यांनी आपली दावेदारी सादर केली. 1932 सालच्या स्टॉकहोमच्या फिफाच्या बैठकीमध्ये इटलीला अधिकृतरित्या यजमान म्हणून निवडण्यात आले. इटलीचे तत्कालीन हुकुमशाह बेनिटो मुसोलिनी यांना या स्पर्धेचा उपयोग त्यांच्या राजकीय प्रचारासाठी करायचा होता. त्याच्यामुळे इटलीच्या सरकारने या स्पर्धेसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. एक रंजक घटना अशी घडली की 1930 सालच्या वर्ल्ड कप मध्ये भरपूर युरोपीय देश येऊ शकले नाहीत. त्याचा बदला म्हणून उरुग्वेने या स्पर्धेमध्ये भाग घेण्यास नकार दिला. वर्ल्ड कपच्या इतिहासामध्ये आधीच्या विजेत्या संघाने पुढील स्पर्धेमध्ये बहिष्कार घालण्याची एकमेव घटना होती. या वर्ल्ड कपचे सर्वात मोठे वैशिष्ट्य असे होते की पहिल्यांदाच पात्रता फेरी खेळवण्यात येणार होत्या. पहिल्यांदा 32 संघांनी या स्पर्धेत भाग घेण्यासाठी रस दाखवला होता, पण मुख्य स्पर्धेसाठी 16 जागा अवेलेबल होत्या. या स्पर्धेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यजमान असूनही इटलीला क्वालिफाईंग राऊंड खेळावी लागली. त्यांनी ग्रीसचा पराभव करून स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली. युरोपमधून 12 देश निवडले गेले. हे निवडलेले 12 देश पुढील प्रमाणे: इटली, जर्मनी, ऑस्ट्रिया, चेकोस्लोवाकिया, हंगेरी, स्पेन, स्वित्झर्लंड, स्वीडन, फ्रान्स, नेदरलँड, बेल्जियम आणि रोमानिया. दक्षिण अमेरिका या खंडातून अर्जेंटिना आणि ब्राझील असे 2च देश निवडले गेले. ह्या 2 देशांना पात्रता फेरी न खेळताच प्रवेश मिळवला, कारण की बाकीच्या देशांनी माघार घेतली होती. उत्तर व मध्य अमेरिकेतून फक्त युएसएच क्वालिफाय झालं. या वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्यांदाच एक आफ्रिकन आणि अरेबियन कंट्री क्वालिफाय झाली, जिचं नाव होतं इजिप्त. 1930 सालच्या स्पर्धेप्रमाणे या स्पर्धेमध्ये ग्रुप स्टेज नव्हती. डायरेक्ट राऊंड ऑफ 16 न सुरुवात होणार होती. जर सामना 90 मिनिटात अनिर्णित राहिला तर अजून अर्धा तास म्हणजे 15-15 मिनिटाचे 2 हाफ देण्यात येणार होते, आणि तरीही निकाल नाही लागला तर त्या काळी पेनल्टी शूटआउट नव्हत्या. त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी परत रीमॅच खेळवण्यात येणार होत्या. राऊंड ऑफ 16 ची पहिली मॅच होती इटली विरुद्ध USA. इटलीच्या अँजेलो शियावियोनं जोरदार हॅट्रिक केली. इटलीनं या मॅच मध्ये USAचा 7-1 न जोरदार धुव्वा उडवत पुढच्या राऊंड मध्ये प्रवेश केला. दुसऱ्या मॅच मध्ये स्पेनने ब्राझीलचा 3-1 असा पराभव केला. मॅच मध्ये पहिल्याच हाफ मध्ये स्पेनने 3 गोल करत जोरदार आघाडी घेतली. ब्राझीलने दुसऱ्या हाफ मध्ये 1 गोल करत कमबॅक करण्याचा प्रयत्न केला, पण तो अपुरा पडला. स्पेनचा रिकार्डो झामोरो याने ब्राझीलची एक पेनल्टी सेव्ह करून ब्राझीलच्या उरल्या सुरल्या आशा सुद्धा संपुष्टात आणल्या. ऑस्ट्रिया आणि फ्रान्स हा सामना खूप छान असा चुरशीचा झाला. निर्धारित वेळेत दोन्ही संघांनी एक-एकच गोल केले. मग एक्स्ट्रा टाइम मध्ये मात्र ऑस्ट्रियानं 2 गोल करत 3-2 न हा सामना जिंकला.
पुढील सामना होता बेल्जियम विरुद्ध जर्मनी. बेल्जियमने या सामन्यात पहिल्या हाफमध्ये 2-1 अशी आघाडी घेतली होती, पण पुढच्याच हाफमध्ये जर्मनीने अजून धारदार आक्रमण करत ही आघाडी मोडून काढली. या सामन्यात जर्मनीच्या एडमंड कॉनेन या 19 वर्षीय स्ट्रायकरने हॅट्रिक नोंदवली. अंतिम स्कोर होता जर्मनी 5 बेल्जियम 2. या स्पर्धेतील पुढील सामना होता हंगेरी विरुद्ध इजिप्त. हंगेरीने सुरुवातीलाच 2-0 अशी आघाडी घेतली होती, पण इजिप्तच्या फौजिया प्लेयरने 2 गोल करत 2-2 अशी बरोबरी साधली. दुसऱ्या हाफमध्ये मात्र हंगेरीने अजून सरस खेळ करत अजून 2 गोल लगावले आणि हा सामना 4-2 असा जिंकला. स्वित्झर्लंड विरुद्ध नेदरलँड या सामन्यामध्ये स्वित्झर्लंडच्या लिओपॉल्डने 2 गोल करून आघाडी घेतली. नेदरलँडने सुद्धा जोरदार प्रयत्न करत 2 गोल लगावत सामन्यात पुनरागमन करण्याचा जोरदार प्रयत्न केला, पण स्वित्झर्लंडने आपला बचाव पण मजबूत ठेवत अजून 1 गोल केला आणि सामना 3-2 असा जिंकला. चेकोस्लोवाकिया विरुद्ध रोमानिया या सामन्यामध्ये 11व्या मिनिटालाच अनपेक्षितरित्या रोमानियाने आघाडी घेतली. दुसऱ्या हाफमध्ये मात्र चेकोस्लोवाकियाने अजून 2 गोल करत सामना 2-1 ने जिंकला. राऊंड ऑफ 16चा शेवटचा सामना हा स्वीडन विरुद्ध अर्जेंटिना असा झाला. अर्जेंटिनाने या सामन्यात 2दा आघाडी घेतली. स्वीडनच्या स्वेन जोनासनने 2 गोल करत स्कोर बरोबरीत आणला. मॅचच्या शेवटच्या क्षणांमध्ये स्वीडनच्या नट क्रूनने गोल करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. क्वार्टर फायनल मधील पहिला सामना हा जर्मनी विरुद्ध स्वीडन असा झाला. पहिल्या हाफमध्ये खूप अटीतटीचा खेळ करण्यात आला. दुसऱ्या हाफमध्ये जर्मनीच्या कालने गोल करत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. लवकरच जर्मनीने दुसरा गोल सुद्धा केला. स्वीडनने पुनरागमन करण्याचा सतत प्रयत्न करत राहिले, पण त्यांना त्याच्यात विशेष यश आले नाही. फायनल स्कोर होता जर्मनी 2 आणि स्वीडन 1. दुसरी क्वार्टर फायनल होती चेकोस्लोवाकिया विरुद्ध स्वित्झर्लंड. या सामन्यामध्ये सुरुवातीलाच स्वित्झर्लंडच्या लिओपॉल्डने गोल करून आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. चेकोस्लोवाकियाच्या खेळाडूंनी सुंदर खेळ करून लवकरच पुनरागमन केले. सामन्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये ऑल्ड्रिच नेजेर्ली या चेकोस्लोवाकियाच्या प्लेयरने गोल करून सामना 3-2 असा जिंकला. पुढील सामना होता एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असणारे ऑस्ट्रिया आणि हंगरी. ऑस्ट्रियाने सुरुवातीला जोरदार अशी 2-0 अशी आघाडी घेतली होती. हंगेरीने पेनल्टीद्वारे गोल करत मॅचमध्ये पुनरागमन करायचा प्रयत्न केला, पण त्यांचे हे प्रयत्न अपुरे पडले. फायनल स्कोर होता ऑस्ट्रिया 2 हंगेरी 1. शेवटची क्वार्टर फायनल इटली विरुद्ध स्पेन अशी झाली. हा सामना एक्स्ट्रा टाइम मध्ये गेला. एक्स्ट्रा टाइम मध्ये सुद्धा याचा निर्णय लागल्याने शेवटचा स्कोर होता इटली 1 स्पेन 1. स्पर्धेच्या नियमांनुसार हा सामना दुसऱ्या दिवशी परत खेळवण्यात आला. आधीच्या सामन्यात दोन्ही संघांनी खूप रफ गेम खेळल्यामुळे त्यातील बरेचसे खेळाडू हे इंज्युअर्ड झाले आणि रीमॅच खेळू शकले नाहीत. रिप्ले मॅच मध्ये स्पेनचे गोलकीपर रिकार्डो झामोरो सुद्धा खेळू शकले नाही. इटलीचे कॅप्टन जुसेपी मिझा यांनी मॅचच्या 11व्या मिनिटालाच गोल करून आघाडी घेतली. हा या सामन्यातील एकमेव गोल होता. सेमीफायनल मध्ये पोहोचणारे 4 संघ होते इटली, चेकोस्लोवाकिया, जर्मनी आणि ऑस्ट्रिया.
पहिली सेमीफायनल झाली ही इटली विरुद्ध ऑस्ट्रिया. ऑस्ट्रियाच्या संघाला वंडर टीम म्हणून संबोधले जायचे. इटालियन कोच विटोरियो पोझो यांनी या मॅचसाठी मॅन टू मॅन मार्किंग या स्ट्रॅटजीचा उपयोग केला. या स्ट्रॅटजीमुळे ऑस्ट्रियाचा सुपरस्टार मॅथियास सिंडेलार, ज्याला पेपरमॅन म्हटले जायचे, जो एक उत्कृष्ट प्ले मेकर होता, तो संपूर्णतः निष्प्रभ ठरला. इटलीच्या लुईस मॉन्टीच्या धसमुसळ्या खेळामुळे मॅथियास सिंडेलार हा आपला प्रभाव पाडू शकला नाही. त्याचबरोबर जोरदार पावसामुळे मैदान अत्यंतिक खराब झाले होते. या मैदानाचे वर्णन मडी मेस किंवा बॉबली बॉग असे करण्यात आले. सामन्याच्या 19व्या मिनिटाला इटलीच्या एनरिके गोयता याने गोल करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. शेवटपर्यंत ऑस्ट्रिया बरोबरीचा गोल करू शकला नाही आणि इटली 1-0 ने विजयी होऊन फायनलमध्ये पोहोचली. दुसरी सेमीफायनल ही चेकोस्लोवाकिया आणि जर्मनी यांच्यात झाली. चेकोस्लोवाकियाच्या ओल्ड्रिच नेजेडली याने 20व्या मिनिटाला गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या हाफमध्ये 63व्या मिनिटाला जर्मनीने बरोबरीचा गोल साधला. पण त्यानंतर 71व्या आणि 81व्या मिनिटाला ओल्ड्रिच नेजेडलीने गोल करत स्वतःची हॅट्रिक तर पूर्ण केलीच, पण संघाला 3-1 असा शानदार विजय मिळवून दिला. फायनलमध्ये पोहोचलेल्या दोन टीम होत्या यजमान इटली आणि चेकोस्लोवाकिया. फायनलची तारीख होती 10 जून 1934 आणि स्थळ होते रोममधील नाझिओनाले स्टेडियम. तब्बल 40 डिग्री सेल्सिअस मध्ये हा सामना झाला. पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांनी अत्यंतिक सावध खेळ केल्यामुळे गोल स्कोर हा 0-0 असाच राहिला. सेकंड हाफमध्ये 71व्या मिनिटाला चेकोस्लोवाकियाच्या अँटोनिन पुट याने गोल करत चेकोस्लोवाकियाला आघाडी मिळवून दिली. या गोलमुळे स्टेडियममध्ये चांगलीच शांतता पसरली. इटलीच्या खेळाडूंनी आपली सर्व शक्ती पणाला लावली आणि लवकरच म्हणजे 81व्या मिनिटाला रेमुंडो ओर्सी याने बरोबरीचा गोल साधला. 90 मिनिटाचा जेव्हा खेळ संपला तेव्हा गोल स्कोर होता 1-1. मॅच आता एक्स्ट्रा टाइम मध्ये खेळवण्यात येणार होती. वर्ल्ड कप हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदाच फायनल मॅच ही एक्स्ट्रा टाइम मध्ये खेळवली जाणार होती. एक्स्ट्रा टाइम चालू झाल्यानंतर 5च मिनिटात म्हणजे 95व्या मिनिटाला अँजेलो शियावियो याने गोल करत इटलीला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर जोरदार आक्रमण करत चेकोस्लोवाकियाच्या संघाने बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला, पण इटालीने त्यांचा बचाव चांगलाच भक्कम ठेवला. जेव्हा फायनल विसल ब्लो झाली त्यावेळेला स्कोर होता इटली 2 आणि चेकोस्लोवाकिया 1. या विजयामुळे वर्ल्ड कप जिंकणारा पहिला युरोपियन देश असा मान इटलीला मिळाला. तसेच यजमानपद असताना विजेतेपद मिळवणारा इटली हा दुसरा संघ ठरला. याआधी म्हणजे 1930च्या वर्ल्ड कपला उरुग्वेने यजमानपद असताना विजेतेपद मिळवले होते. स्पर्धेचा टॉप स्कोरर हा चेकोस्लोवाकियाचा ऑल्ड्रिच नेजेडली हा ठरला. त्याने स्पर्धेमध्ये 5 गोल केले. तुम्हाला हा आजचा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.